आई झाली का तयारी? कोण येऊन राहिले? नाही हो बाबा शांता, नाही जमत. नाही जमत म्हणजे कोणाच्या नाही जमत? वहिनी येईन म्हणत होत्या ना. हो तुझ्या वहिनीची होती तयारी याची. हो त्या दिवशी फोन केली होती तर वहिनी म्हणत होत्या ना मी येईन म्हणून. कुठं आहेत वहिनी? दे बरं. ते तयारी करून राहिली. हा किती खोटी बोलून राहिली आई तू. तयारी करून राहिली ना अजून म्हणते की नाही येत म्हणून. नाही बाबा मी खोटी नाही बोलत. ते साक्षगंधाचा कार्यक्रम आहे तिथं चालली. माय बाई कुठे साक्षगंध आहे आई? तिच्या काकाच्या घरी आहे ना. आता एकच दिवशी निघाला. हो ना तर तू चल ना ताई, मग तू येऊन जा. नाही हो बापा शांता, माझी तब्येत बरी नाही वाटत आहे. या थंडीमध्ये नाही येत मी. आता हे तुझी वहिनी चालली तर घरी पाहिजे ना. नाही नाही मी नाही येत आता. तुझ्या वहिनीची होती खूप इच्छा. आता एकाच दिवशी निघाला कार्यक्रम तर का करेल ते. हो ना आई. झाली का तयारी वगैरे? हो हो तयारी वगैरे झाली. आता म्हटले फोन लावून घेते. मी म्हणलं तयारी असेल तर तिकडूनच गाडी आणू. तर तयारी नाही आहे तर का झाला, या ना इकडे. नाही नाही आई. शांता, ओ शांता. आई तुझे जावई आवाज मारून राहिले, ठेवते फोन मी. हो बाई ठेव ठेव. बाई इथंच उभी आहे ना, मी आवाज मारतो. हुक ना हक नाही करून राहिली. अहो फोनवर बोलत होती ना. असं फोनवर बोलत असताना म्हणता नाही येत नाही. बोला ना बोला, का झालं? तयारी झाली का म्हटलं? हो झाली झाली तयारी. आणि बाकीच्या मग गेली होती का सायंकाळी मंजुळा काकूच्या इथं? हो गेली होती ना. त्या मंजुळा काकूला ताप आलाय. मी म्हटली आमच्या इथं सोनूच्या बाबांना तुम्ही दिसले म्हणून. तर म्हणत होत्या डॉक्टरकडे जात होतो म्हणत होत्या. ताप आलाय त्यांना. आता ताप आलाय तर कुठे जमणार त्यांच्या. हो आणि बाकीच्या झाल्या का? त्यांची तयारी झाली? सांगितली मी त्यांना, सगळ्यांना सांगितली रात्रीच फोन करून की गाडी करून झाली म्हणून. तर 10 वाजे टच व्हा म्हटली आमच्या घरी. पहा बापा राहिला विचारायचा. गाडीवाल्याला फोन केला का तुम्ही? हो लावलो गाडीवाल्याला फोन. बस त्याची गाडी आता 10 मिनिटात आलीच समज. हो सोनूचे बाबा तर इंदूला फोन लावली होती तर फोन काही लागला नाही. तर सरपंच भाऊचा नंबर असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर लावा बरं. तिलाच वेळ लागते मग. हो लावतो. बघा बरं लावून. नाही लागेल तर मग सोनूला वगैरे पाठवून द्या पटकन. लागेल का नाही? त्यांचा मोबाईल सुरूच राहते. लावा मग पटकन. हा शांता 10 वाजे यायला सांगितलं म्हणते. 10 तर वाजून नाही गेले ना. कोणीच यायचे आहेत? अहो येतील ना. आता पहा येतीलच. गाडी तर यायचीच आहे ना. लावा बरं एक वेळ गाडीवाल्याला पण फोन लावा. अरे गाडीवाल्याला फोन लावायची गरजच नाही आहे ना. 10 मिनिटात पोहोचते म्हणणाला. आता 5 मिनिट झालेच. आता बस पोहोचेलच 5 मिनिटात. हो का? मग राहू दे नका लावू. सरपंच भाऊला फोन लावू म्हणले ना. हो ना बाबा त्यांना लावा ना तर. हो ठीक आहे लावतो. हा बोल शांताराम. भाऊ घरी आहे का? हो घरीच आहो ना. काहून तर वहिनीची झाली का तयारी? झाली असेल तर लवकर पाठवा, गाडी आली आहे. हो का? आली का गाडी? ठीक आहे सांगतो. आता तयारी झाली की नाही तर माहित नाही. मी आताच वावरातून आलो. बस येतच होतो तर फोन आला तुझा. हो लवकर पाठवा. अर्ध्या तासाच्या आधी फोन लावायला पाहिजे ना शांताना. शांता फोन लावलो म्हणे पण वहिनीचा फोन लागला नाही म्हणत होती. हो का? कुठं ठेवलं नाही तर कव्हरेजचा प्रॉब्लेम राहते. हा सांगतो ना मी, सांगतो, पाठवतो, लवकर पाठवतो. हो भाऊ ठीक आहे. अरे इंदू. अहो माधुरीचे बाबा कसे दिसते मी? छान एक नंबर दिसून राहिली. खरं सांगा बाबा. जसते नाही साडी माझ्यावर? तुझ्यावर सगळ्याच साड्या जसतात. काय पण. झाली का तयारी तुझी? हो झाली ना. अरे शांतारामचा फोन आला होता. गाडी आली म्हणे तर लवकर पाठवा म्हणे वहिनीला. हो का? येऊ नाही गेली गाडी? तयारी झाली असेल तर जा पटकन मग. अहो जेवणही करायचीच आहे का आतापर्यंत? नाही मी तर केली जेवण. तर शांताताईनं सांगितलं होता ना 10 वाजेपर्यंत यायचं म्हणून. आधी तर म्हटली नाही करत, तुमची वाट बघते. पण म्हटलं मग उशीर होईल. मी करून टाकली जेवण. तुम्ही तुमच्या जेवण म्हणत आहे. तुम्हाला ताट वाढावं नाही लागेल का? मी घेतो. आता गाडी आली म्हणून फोन केला ना, जा ना. आणि मोबाईल कुठे आहे तुझ्या? तुझ्या फोनवर फोन लावला म्हणे तर फोन लागला नाही म्हणून सांगत होते. किती वेळा सांगितलं कव्हरेजमध्ये ठेवत जा म्हणून. अहो सकाळपासून कामाची घाई, पटापटा कामं करण्याच्या चक्करमध्ये मी मोबाईलला हात पकडलीच नाही. चार्जिंग आहे की नाही? का माहित बापा चार्जिंग आहे की नाही तर. मग आता मोबाईल नाही नेत का? मोबाईल पाहिजे ना आपल्याकडे. नेते मोबाईल नेते. आई जमला का डेकोरेशन? जमला. बढिया डेकोरेशन केला तू तर. बरं झाला इथून सोफा उचलला तर. जमतच नव्हता ना आई, सोफा होता तर डेकोरेशन. सोफा कुठं ठेवला तर मग? पोचमध्ये ठेवला. इकडे मग बसायला वगैरे जागा पाहिजे ना. इथंच एका साईडला लावून टाकायला पाहिजेत होता. नाही ना आई, राहू दे ना. असा खाली चांगला वाटते. ठीक आहे मग. मी काय म्हणतो मोहन, झाला असेल तुझ्या तर जेवण वगैरे करून घे ना. नाश्ताही नाही केला, काही नाही. सकाळपासून भीड लागला आहे तो. जेवतो ना. का जेवतो ना म्हणते? तितक्या वेळचा तसाच म्हणून राहिला. आई खरं सांगू, सजावट वगैरे करायला एवढी मजा येत आहे. भूक लागलीच नाही. किती वर्षापासून मी ह्या दिवसाच्या वाट बघत होतो आई.
हो बेटा, बरोबर म्हणून राहिला. आई काहीतरी सामान आणायचं आहे म्हणत होती ना अजून. हो, आणायचं तर आहे, पण तुझ्या जेवण वगैरे व्हायचंच आहे ना. सांग ना आई, कोणतं सामान आणायचं आहे. आता गुलाबजामुन वगैरे तर घरीच बनणार आहेत. जिलेबी घेऊन आणशील. जिलेबी किती किलो आहे. अरे किती किलो नाही, एकात पावान. का आई, एक पाव कोणाला होईल. नाही नाही, कोणाला द्यासाठी नाही, तर मग कशाला तर. ताटामध्ये ठेवावं लागतात. एका ताटामध्ये 7 कटोऱ्या आणि तिथं मग ते एक एक वस्तू ठेवावी लागते झाकून. राधा तिथून एका कटोरीला हात लावेल. तर का जिलेबीच ठेवायची आहे का. नाही नाही, एका कटोरीमध्ये गुलाबजामुन, दुसऱ्या कटोरीमध्ये जिलेबी, बालुशाही, बुंदीचे लड्डू, असे वेगवेगळे प्रकारचे 7 पदार्थ पाहिजेत. गुलाबजामुन आहेत घरी, बाकीचे 6 पदार्थ आणावे लागतील घेऊन. आता घरीच बनवू म्हटलं तर तेवढा होत नाही ना बनवून. हे परी किनकिन करते, अजून राधाची तयारी करून द्यायची होती. 1 तास झाला तर रेखा त्या राधाची तयारीच करून देत आहे. तर म्हणून म्हटली आणून घे रेडीमेडच. ठीक आहे ना आई, बस आता थोडासे फुगे फागे लावायचे, मग जातो ना घेऊन येतो. अजून कुठं फुगे फागे लावते. झाले तरी हे फुलं लावलं ना. नाही आई, भिंतीला लावायचे आहेत ना फुगे. आता राहू दे, तुझा भाऊ येईल गिरधर तर तो लावेल. तू जेवण कर आधी आणि सामान आणून घे बरं. नंतर जेवण करीन ना आई, सामान आणून घेतो आधी मी. नाही नाही बाबा, नंतर बिंतर काही नाही, आधी जेवण कर आणि मग जा. आई झाला ना माझं काम, आता हे फुगे वगैरे लावलो, त्याच्यानंतर सामान आणून देतो आणि मग जेवण करतो, बस मग झाला मी मोकळा. मोकळा बिकडा काही नाही, इथं थांबावं लागेल तुला. माझा कोणतं काम आहे आई. नाही नाही, दोघे जण इथं बसाल जोडीनं. मोहन, फोन आला होता का तुझ्या सासूरवाडीवरून. नाही नाही आई, फोन वगैरे नाही आला. फोन नाही आला तर निघायचेच आहेत का बाबा हे लोक आतापर्यंत. येईल नाही फोन येईल. नाही, रात्री बोलली होती म्हणा मी शांतासोबत, तर म्हणत होती गाडी करूनच येणार आहोत म्हणून. अरे सुनंदा, ते स्वयंपाकवाले आले ना. बापा, किती वेळ केली हो त्यांनी यासाठी. सांगितलं नव्हते का तुम्ही लवकर यायला. 2 वाजेपर्यंत रेडी स्वयंपाक झाला पाहिजे. आता वाजले 11. कधी करतील काही माहीत नाही बाबा. करतात ते, बरोबर करतात, त्यांना माहित आहे. सांगितलं ना मी 2 वाजेपर्यंत रेडी स्वयंपाक पाहिजे म्हणून. तू दे पटपट त्यांना सामान दे बरं. कोणाकडे आहेत तर समोरच आहेत का. नाही नाही, मागे गेले त्या गल्लीतून. ते चूलबिल कुठं करायचे आहे ते सांग त्यांना. झाला सगळा चूल बिल रेडी करून झाला. चला ना तर थोडी मदत करू लागा. हा गिरधर आला नाही का आतापर्यंत. वेळ आहे ना त्याला, 1 वाजेशिवाय कुठे येते तो. आता थोडासा तो सामान वगैरे नेऊ लागाल तर का झाला. आई चल ना, मी नेऊ लागतो. नाही नाही, तू आधी जेवण कर आणि जे सामान सांगितले ते सामान घ्यायला जा. ठीक आहे नाही, ठीक आहे. अरे वा, मस्त सजवला ना हा मोहन. बाबा जमला का छान. हो हो, मस्त, 1 नंबर जमला. चला ना बापा, आता ते उशीर आल्या आणि बसून राहतील. चला त्यांच्याकडे सामान देऊ द्या. हो चल चल. बापरे बापरे, का किती सजवली मला तर. ताई, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तुमच्या. अशीच तयारी करावी लागते ताई. हो, पण जास्त नाही वाटत का. नाही नाही, कुठं सिंपल असतं ताई. हे बिंदी काढू का. मुकुट लावून देते डोक्यावर. नाही बाबा नाही रेखा, हे बिंदीच छान वाटते. ताई, तुमच्या इथल्या भैयाजींना खूप हौस आहे. मस्त गजरा बिजरा आणून दिला तुमच्यासाठी. हे तुमचे धीर, यांना नाही बाबा अशी हौस. काही गजरा बिजरा काही आणून नाही देत माझ्यासाठी. नाही नाही रेखा, काही सांगावंच नाही लागत, तेच आणून देतात. हो ना, मस्त आहे भाऊजीचं काम. आपल्या धीरांना सांगा थोडासा. मी सांगते, तो सामान नाही आणत माझ्या, तो स्वतःहून कुठं आणणार आहेत. आता डेअरीमध्ये जातात सकाळपासून, 1 वाजेपर्यंत तिथेच राहतात. आता आमच्या इथं कसं आहे, दुकानामध्ये जातात, येताना जाताना काही दिसलं तर आणून घेतात. नाही नाही ताई, तसं काही नाही राहत. एक माणूसच, एका माणसांना हौस राहते. रेखा, राधाला काजळाचा टीका लावून दिली का. काजळाचा टीका कशाला आहे. कानाच्या मागे लावून दे ना बापा, नजर बिजर नाही लागल्या पाहिजे माझ्या सुनेला. काय आहे तुम्ही पण, कोणाची नजर लागते मला. सगळे आपलेच तर आहेत. चला करा, पटपट करा बरं. पाहुणे आले, पटपट करा लवकर. झाला नाही झाला. आई ना ते स्वयंपाकवाले आले का. हो हो आले, मगाशीच आले. सगळा सामान बिमान देऊन झाला. सुरू पण केला त्यांनी स्वयंपाक करायला. आणि राधा, तुझ्या माहेरचे निघाले की नाही तर काही फोन बिन आलाच नाही ना. आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची वेळही झाली. आला होता ना आई, फोन आला होता वहिनीचा. ते निघाले तेव्हा फोन केला होता. आता पोहोचतही असतील. हो का, मी मोहनला विचारली फोन आला होता का म्हणून, तर मोहन म्हणते नाही म्हणते. नाही, माझ्याच मोबाईलवर केला होता वहिनीने. 8-9 जणी येत आहेत. हो का, कशाने येऊन राहिले मग. नाही तर तसे बस स्टॉपवर वगैरे पाठवा लागेल ना. नाही नाही आई, गाडीच केला, गाडीनेच येऊन राहिले. टाटा सुमो काहीतरी केलं म्हणत होते. तो चांगला आहे बा, नाही तर मग बस स्टॉपवर जा घ्यायसाठी. हो नाही, इकडे तसंच आहे आणि माझ्या माहेरी पण तसंच आहे. तिकडे पण काही साधन नाही आहे, याटो बिटोनी यावं लागते. हो नाही, रोडवरचे गाव नसले की असंच होते प्रॉब्लेम. आई, परी कुठे आहे. परीला आणा ना इकडे, तिचा ड्रेस वगैरे चेंज करून देते. ते आपल्या आजोबाकडे आहे. चांगलाच तर आहे ना, घालून दिली आहे तर फ्रॉक. चांगलाच घालून दिली होती आई, पण ते खराब केला ना तिने. आता लहान आहे पोरगी तर खराब करेल, नाही तर काय, राहू दे.
तू पण करून घे तयारी बियारी. माझी का तयारी करायची आहे आई? झाली आहे तयारी करून माझी. लिपस्टिक लावून घे ना अजून थोडीशी.